त्यासाठी एक नवीन फोल्डर क्रिएट करायचं. मग फोल्डर क्रिएट करण्यासाठी या ठिकाणी न्यू त्यामध्ये फोल्डरवरती क्लिक करायचे. आता या ठिकाणी टेक्नॉलॉजी नंबर सेकंड मग 02 CSS आणि एंटर करायचे. तुमचं या ठिकाणी फोल्डर काय झालंय क्रिएट झालंय. आता या ठिकाणी तुम्हाला तेच फोल्डर त्या ठिकाणी आपल्या व्हीएस कोड मध्ये ओपन करायचंय. मग ओपन करण्यासाठी व्हीएस कोड मध्ये जायचंय. त्यानंतर या ठिकाणी फाईल वरती क्लिक करायचंय. इथे तुम्हाला ऑप्शन खूप सारे आहेत पण या ठिकाणी तुम्हाला कुठं क्लिक करायचंय ओपन फोल्डर वरती. ओपन फोल्डर वरती आपल्याला क्लिक करायचंय. क्लिक केल्याच्या नंतर आपल्या ठिकाणी आलो आपण HTML चं फोल्डर. आता आपलं काम झालेलं आहे. आता आपल्याला काम इथून पुढे करायचं CSS च्या फोल्डर मध्ये. म्हणून त्या ठिकाणी CSS वरती क्लिक करायचंय आणि त्यानंतर सिलेक्ट फोल्डर वरती क्लिक करायचंय. या ठिकाणी बघा आपलं जे CSS चं फोल्डर होतं या ठिकाणी तुम्हाला ओपन झालेलं त्यामध्ये दिसत आहे. दिसतंय सर्वांना? दिसतंय का? ओके. आता यामध्ये आपल्याला कोड करायचा आहे. आता काय करायचं या ठिकाणी आपल्याला याच्या आतमध्ये कोड करायचा आहे. आता तुम्ही म्हणताल की या ठिकाणी आता आपल्याला फाईल कशी क्रिएट करायची? आपण HTML मध्ये तर फाईल .html नी क्रिएट करत होतो. मग आता कशी क्रिएट करायची? तर इथून पुढे पण आपण त्या ठिकाणी HTML चा कोड तर लागणारच आहे. कारण CSS चं काम काय असतं? CSS हा एक डिझायनिंगचा पार्ट झाला. मग डिझाइन करण्यासाठी डिझाइन तर टॅग सोबत करावी लागते. मग चला या ठिकाणी एक्झाम्पल सोबत सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या क्लिअर होऊन जातील. आपण त्यासाठी एक नवीन फाईल बनवूया. त्यामध्ये फाईल बनवण्यासाठी कुठं क्लिक करायचंय इथं न्यू फाईल वरती. त्यानंतर फाईल नंबर या ठिकाणी फाईल नंबर आता आपली 01 त्यामध्ये आपण या ठिकाणी घेऊयात इंट्रोडक्शन. ठीक आहे. CSS चा आपल्या ठिकाणी काय करायचं इंट्रोडक्शन त्या ठिकाणी बघायचंय. इंट्रोडक्शन डॉट HTML काय करायचं आपल्या ठिकाणी इंट्रोडक्शन डॉट HTML अशी एक आपण त्यामध्ये फाईल क्रिएट केलेली. आता आपल्याला त्याच्यामध्ये काहीतरी इंट्रोडक्शन त्यामध्ये टाकायचं. काय टाकायचं आपल्याला त्यामध्ये काहीतरी इंट्रोडक्शन आपल्याला त्यामध्ये टाकायचं. मग इंट्रोडक्शन काय टाकणार आपण त्यामध्ये काय बघायचं या ठिकाणी आज आपल्याला टेक्नॉलॉजी विसरले काय तुम्ही? CSS बघायचंय. आता या ठिकाणी आपल्याला CSS बद्दल काहीतरी इन्फॉर्मेशन त्या ठिकाणी घ्यावी लागेल. मग CSS बद्दल इन्फॉर्मेशन बघण्यासाठी सगळ्यात अगोदर आता आपल्या या ठिकाणी बघायचंय. सर्वांना स्क्रीन दिसते प्रॉपर? आपल्या या ठिकाणी बघायचंय व्हॉट इज CSS. CSS म्हणजे काय? या ठिकाणी CSS म्हणजे काय? या ठिकाणी कॅस्केडिंग स्टाईल शीट्स. या ठिकाणी कॅस्केडिंग स्टाईल शीट. ओके. इथपर्यंत क्लिअर? सर्वांनी लक्षात ठेवायचं. इंटरव्ह्यूला गेल्याच्या नंतर कंपल्सरी त्या ठिकाणी क्वेश्चन विचारला जातो. CSS म्हणजे काय? तर त्या ठिकाणी तुम्हाला सांगता आलं पाहिजे. CSS म्हणजे काय? कॅस्केडिंग स्टाईल शीट्स. या ठिकाणी याचा यूज कुठं होतो? त्या ठिकाणी याचा यूज कुठं होतो? त्या ठिकाणी वेब पेजला डिझाईन करण्यासाठी. आता तुम्ही त्या ठिकाणी सर्वांनी फायनल वेब पेज बनवलंय सर्वांनी? कोणी आहे का यामध्ये अजून फायनलचं वेब पेज बनवलं नाही? फायनल वेब पेज बनवलंय? बनवलंय. ठीक आहे. पण तेच तुम्ही जे वेब पेज बनवलंय ते एवढं रिस्पॉन्सिव्ह त्यामध्ये झालेलं नाहीये. काय झालेलं नाही त्या ठिकाणी वेब पेज त्या ठिकाणी रिस्पॉन्सिव्ह झालेलं नाही. त्यामध्ये कलर वगैरे तुम्हाला काही दिसतंय त्यामध्ये? नाही दिसत आहे. मग आता या ठिकाणी याचं काय काम असणार आहे CSS चं? जे तुम्ही वेब पेज क्रिएट केलंय त्या वेब पेजला या ठिकाणी डिझाईन करण्याचं काम असतं. या ठिकाणी डिझाईन द वेब पेज. वेब पेज डिझाईन करण्याचं काम कोणाचं असतं? CSS चं असतं. मग या ठिकाणी आता आपण त्याचं एक एक्झाम्पल बघूया. जसं की एक्झाम्पल यामध्ये काय असणार? तुम्ही तिथं फक्त एक स्ट्रक्चर क्रिएट करून ठेवलेलं. मग याच्या आतमध्ये ठिकाणी कलर त्यानंतर जसं की त्या ठिकाणी त्याची पोझिशन आपल्याला कुठं सेट करायची पोझिशन. त्यानंतर अजून त्यामध्ये त्याला रिस्पॉन्सिव्ह आपण यामधून करू शकतो. म्हणजे जसं की रिस्पॉन्सिव्ह म्हणजे काय? तुम्ही एखादी वेबसाईट लॅपटॉप वरती बघताय पण तीच जी काही वेबसाईट असेल ती जर त्या ठिकाणी मोबाईल वरती बघितली तर तिथं पण सगळं जे काही स्ट्रक्चर असेल ते त्या ठिकाणी एक रिस्पॉन्सिव्ह पद्धतीने त्या ठिकाणी दिसलं पाहिजे. त्यासाठी आपण त्याला म्हणतो त्या ठिकाणी रिस्पॉन्सिव्ह. त्यानंतर अजून या ठिकाणी अट्रॅक्टिव्ह करण्याचं काम पण त्यामध्ये कोण या ठिकाणी CSS त्यामध्ये करत असतो. ठीक आहे. आता त्याच्यानंतर त्या ठिकाणी आपण जर याच्यावरती जर गेलो तर एखाद्या दिवस आपण गुगल वरती जाऊयात. त्यामध्ये आपण ज्या ठिकाणी HTML PS CSS एक इमेज आपण त्यामध्ये बघूया. ठीक आहे. एखादी इमेज तुम्हाला यामध्ये बघायला भेटेल. या ठिकाणी बघूयात आपण एखादी इमेज थोडीशी स्क्रोल करू या ठिकाणी. इथे एखादी इमेज ठीक आहे. स्टार्टिंगची जी काही इमेज असेल तीच इमेज आपण यामध्ये बघूयात. राईट क्लिक करू या ठिकाणी ओपन इमेज अ न्यू टॅब. इथे बघा त्यामध्ये तुम्हाला काय दिसतं HTML म्हणजे पूर्ण फक्त स्ट्रक्चर त्या ठिकाणी क्रिएट झालंय. जे काही ह्युमनचं स्ट्रक्चर असेल ते फक्त आपण थोडक्यात HTML ने क्रिएट केलं. पण CSS ने काय केलंय जसं की त्या ठिकाणी त्याचे शोज ते जे काही ड्रेस कोड असेल
काय जी काय समज सगळ्या गोष्टी या ठिकाणी कशाने झाल्या, सीएसएस ने झाल्या. मग यामध्ये अट्रॅक्टिव्ह जे काय असेल ते कोणत्या ठिकाणी दिसतं तुम्हाला, HTML प्लस सीएसएस दोघांचा यूज करून आपण या ठिकाणी काय करू शकतोय, जे काही स्ट्रक्चरला आपण अट्रॅक्टिव्ह करण्याचं काम आपण कशातून करू शकतो, या ठिकाणी सीएसएस मधून करू शकतो. इथपर्यंत क्लिअर. चला या ठिकाणी आता आपल्याला कुठे जायचंय, आपल्या कोड मध्ये जायचंय. मग आता आपल्या ठिकाणी सगळ्यात अगोदर आपल्याला सीएसएस चा सिंटॅक्स बघायचा आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या ठिकाणी काय बघायचं, सीएसएस चा सिंटॅक्स आपल्याला त्यामध्ये बघायचं. मग चला सिंटॅक्स बघण्यासाठी ठिकाणी सिंटॅक्स, या ठिकाणी सिंटॅक्स कसा असतो लक्षात घ्या. आणि सिंटॅक्स खूप महत्वाचा आहे. त्या ठिकाणी सिंटॅक्स त्या ठिकाणी खूप महत्वाचा त्या ठिकाणी. आता सिंटॅक्स जर आपण त्या ठिकाणी इनलाईन मध्ये बघितला तर वेगळा भेटणार तुम्हाला, इंटरनल मध्ये बघितला तर त्या ठिकाणी वेगळा असणार, आणि एक्सटर्नल मध्ये बघितला तर वेगळा असणार आहे. पण बऱ्यापैकी इंटरनल आणि एक्सटर्नल मध्ये राईट करण्याची पद्धती सेमच असते. चला सगळ्यात अगोदर आपल्या ठिकाणी घ्यावा लागतो स्टाईल टॅग घ्यावा लागतो. काय घ्यावं लागतं त्या ठिकाणी, स्टाईल त्या ठिकाणी आपल्याला टॅग घ्यावा लागतो. आणि त्याच्या आतमध्ये कशाच्या, त्याच्या आतमध्ये आपल्याला काय करायचं, या ठिकाणी सगळ्यात अगोदर असतं आपल्या ठिकाणी सिलेक्टर. काय असतं, सिलेक्टर असतं. सिलेक्टरच्या नंतर या ठिकाणी कर्ली ब्रॅकेट्स, कर्ली ब्रॅकेटच्या आतमध्ये या ठिकाणी तुमची असते प्रॉपर्टीज. काय असते या ठिकाणी, प्रॉपर्टीज. त्यानंतर असतो तुमचा कोलन, आणि त्याच्या आतमध्ये या ठिकाणी तुमची असते व्हॅल्यू. ओके, त्याच्या आतमध्ये व्हॅल्यू, त्यानंतर आपला सेमीकोलन. हा त्या ठिकाणी त्याचा काय झाला, सिंटॅक्स झाला. हा त्या ठिकाणी सिलेक्टर म्हणजे काय, सिलेक्टर म्हणजे काय, आता सिलेक्टर कोणते कोणते असतात ते पण तुम्हाला सांगितलं जाणार आहे. त्यामध्ये आपल्याला सगळ्या बघायचे त्या प्रॉपर्टीज कोणत्या कोणत्या असतात, आणि प्रत्येक प्रॉपर्टीला कोणत्या व्हॅल्यू असतात हे त्यामध्ये तुम्हाला क्लिअर मध्ये सांगितलं जाणार आहे. फक्त त्यासाठी तुम्हाला काय करायचंय, रेग्युलर लेक्चर्स करायचे सीएसएस चे. ठीक आहे. आता चला या ठिकाणी हा झाला आपल्या ठिकाणी सिंटॅक्स. आता सिलेक्टर कशाला म्हणायचं, प्रॉपर्टीज कोणत्या असतात, व्हॅल्यूज कोणत्या असतात, आपण ते पण त्यामध्ये बघणार आहोत. मग चला त्या ठिकाणी आपल्याला बघायचे सीएसएस सिलेक्टर. काय पाहिजे आपल्या ठिकाणी, सीएसएस चे सिलेक्टर आपल्याला त्यामध्ये बघायचे. मग सिलेक्टर कोणते कोणते असतात, त्यामध्ये 3 प्रकारचे सिलेक्टर त्यामध्ये तुम्हाला बघायला भेटतात. 3 प्रकारचे. या ठिकाणी फर्स्ट त्यामध्ये या ठिकाणी असतो टॅग सिलेक्टर. त्यानंतर या ठिकाणी सेकंड असतो तो या ठिकाणी तुमचा क्लास सिलेक्टर. आणि थर्ड नंबरला जो आहे तो कोणत्या ठिकाणी तुमचा आयडी सिलेक्टर. आता एक लक्षात घ्या, ड्यू टॅग स्टार्ट असताना तुम्हाला यामधले 2 ऍट्रिब्यूट्स त्या ठिकाणी सांगितले होते, क्लास आणि आयडी. आठवतंय का सर्वांना, तुम्हाला ड्यू टॅग आपला ज्यावेळेस स्टार्ट होता त्यावेळेस मी सांगितलं त्यामध्ये क्लास आणि आयडी, पण त्याचं काम या ठिकाणी तुम्हाला सध्या नव्हतं, कारण HTML मध्ये त्याचा यूज होत नाही. पण CSS मध्ये सगळ्यात जास्त यूज या ठिकाणी याचा होतो, क्लास आणि आयडीचा. ठीक आहे. चला याचा यूज कसा असतो, या ठिकाणी टॅग घेताना, मग आपण टॅग घेताना कसं घेणार, टॅग कशाने घेतो आपण या ठिकाणी, टॅग घेतो आपण या ठिकाणी टॅगच्या नावाने. मग आता टॅग कोणते कोणते असतात, कोणते कोणते असतात टॅग, बरोबर, पी टॅग, ड्यू टॅग, मार्किव टॅग, फॉर्म टॅग, जे काय असेल ते सगळे तुमचे काय झाले, टॅग झाले. मग तुम्ही डायरेक्टली या ठिकाणी टॅग नेम आणि त्या ठिकाणी त्याला पेज करू शकता. मग जसं की या ठिकाणी आपण एक घेऊया त्या ठिकाणी एक्झाम्पल. मग या ठिकाणी पॅराग्राफ टॅग, त्यानंतर इमेज टॅग, अँकर टॅग, त्यानंतर ड्यू टॅग, आणि अजून या ठिकाणी जेवढे तुम्ही HTML मध्ये बघितलेत ते सगळे तुमचे टॅगच आहेत. ओके, आलंय लक्षात, लक्षात आलंय का. आता त्याच्यानंतर त्या ठिकाणी क्लास सिलेक्टर. क्लास सिलेक्टर आपण कशाने घेतो, या ठिकाणी डॉटने. कशाने, डॉटने. म्हणजे या ठिकाणी तुम्ही जे काही एखादा डेव आहे त्या डेवला जर तुम्ही एखादा क्लास दिला, डेवला क्लास दिल्याच्या नंतर आपण काय करतो, त्या ठिकाणी काय करतो, काही पण नाव देऊ शकतो आपण क्लासला. मग ते नाव दिल्याच्या नंतर त्याच्या अगोदर तुम्हाला या ठिकाणी डॉट देणं खूप गरजेचं त्यामध्ये आहे. क्लिअर. ओके, मग चला या ठिकाणी आपण घेतलंय क्लास सिलेक्टर. आता क्लासचं एक्झाम्पल कसं असणार, जसं की या ठिकाणी तुम्ही एखाद्या डेवला क्लास दिला, क्लास काय दिला, या ठिकाणी क्लासला नाव त्या ठिकाणी तुम्ही दिला माय ड्यू. थोडक्यात या ठिकाणी कसं घेणार तुम्ही, डॉट आणि माय ड्यू, अशा प्रकारे त्या ठिकाणी तुम्ही घेऊ शकता. याच्यानंतर या ठिकाणी हा काय झाला तुमचा, आता हा सिलेक्टर झाला. मग सिलेक्टर कुठे टाकायचा असतो, या ठिकाणी टाकायचा असतो, आणि प्रॉपर्टीज आणि व्हॅल्यू या कर्ली ब्रॅकेटच्या आतमध्ये असतं. अशाच प्रकारे या ठिकाणी आहे आयडी सिलेक्टर. आयडी सिलेक्टर आपण कशाने घेतो, हॅशने. कशाने घेतो, हॅशने. मग जसं की या ठिकाणी तुम्ही काय नाव दिलं असेल, एखाद्या डेवला एक आयडी दिली तुम्ही, डेवला आयडी दिली, त्या डेवला काय दिलं, या ठिकाणी आयडी देताना काहीतरी तुम्ही या ठिकाणी माय आयडी किंवा काहीतरी नाव दिलं तुम्ही त्या ठिकाणी. आपण या ठिकाणी काय करणार, आयडी घेताना कशी घेणार, हॅश, आणि त्यामध्ये माय आयडी. कशी घेणार आपण त्यामध्ये, माय आयडी. ठीक आहे, अशा प्रकारे आपण त्यामध्ये घेऊ शकतो. मग त्या ठिकाणी तुम्हाला डेटा कशाने फेच करायचा आहे ते आपण त्यामध्ये बघणार आहोत.
ओके, आलं एक लक्षात सर्वांच्या? समजलं असेल तर हा म्हणा, नाहीतर काहीतरी अडचण असेल तर ते पण विचारून घ्या लगेच. अडचण आहे कुणाला काही? सिलेक्टर सर्वांना क्लिअर झालेत? ओके ठीक आहे. चला आपण त्या अगोदर त्या ठिकाणी आपण काय करूयात, त्याचे आता टाईप कोणते कोणते असतात, सीएसएस चे टाईप कोणते असतात ते आपण अगोदर बघूयात. सीएसएस टाईप. मग सीएसएस चे टाईप या ठिकाणी 3 प्रकारचे त्यामध्ये टाईप असतात. कोणते कोणते? पहिली असते त्या ठिकाणी इनलाईन सीएसएस, त्यानंतर सेकंड असते या ठिकाणी इंटरनल सीएसएस, आणि या ठिकाणी थर्ड नंबरला असते ती म्हणजे कोणती असते? एक्सटर्नल सीएसएस. इनलाईन म्हणजे या ठिकाणी आपण डायरेक्ट टॅग मध्येच काम करतो. इंटरनल म्हणजे या ठिकाणी आपण हेड पार्ट मध्ये काम करतो. आणि एक्सटर्नल म्हणजे आपण त्यासाठी एक सेपरेट फाईल बनवतो. काय करतो आपण? त्यासाठी डायरेक्टली एक सेपरेट फाईलच बनवतो आणि त्यामध्ये आपण फक्त प्युअर सीएसएसच कोड त्यामध्ये आपण टाकत असतो. ओके, इथपर्यंत क्लिअर? इंटरव्ह्यू मध्ये सगळ्यात जास्त क्वेश्चन विचारला होता. जर तुम्ही सीएसएस एक डेव्हलपर म्हणून तिथे जर गेलेत तर त्या ठिकाणी तुम्हाला सीएसएस चे टाईप हे कंपल्सरी विचारलेच जातात. त्यावेळेस तुम्हाला त्या ठिकाणी डायरेक्ट सांगता आले पाहिजे इनलाईन सीएसएस, इंटरनल सीएसएस आणि या ठिकाणी एक्सटर्नल सीएसएस. ओके, हा क्वेश्चन त्या ठिकाणी तुम्हाला कंपल्सरी विचारलाच जातो. क्लिअर? चला आता जायचंय मग एक्झाम्पल कडे. एक्झाम्पल आपण या ठिकाणी एक एक्झाम्पल घेऊयात. आता एक्झाम्पल मध्ये आपल्या ठिकाणी काय करायचं, आता कोड करायचं. चला, जे काही डिस्क्रिप्शन असेल त्या ठिकाणी आपण त्याला कमेंट्स मध्ये टाकूयात. तर त्याच्यानंतर आता आपल्या ठिकाणी सगळ्यात अगोदर बघायची ती म्हणजे कोणती सीएसएस बघायची आपल्या ठिकाणी? इनलाईन सीएसएस बघायची. कोणत्या ठिकाणी? इनलाईन सीएसएस. मग इनलाईन सीएसएस कशी बघणार आपण? मग सगळ्यात अगोदर आपण या ठिकाणी एक डिव टॅग घेतला. काय घेतला या ठिकाणी? एक डिव टॅग घेतला. डिव टॅगच्या आतमध्ये आपण काय घेणार या ठिकाणी? इथं आपण नाव घेतलं ठिकाणी हॅलो आय एम डिव. ओके, सेव्ह केलं आणि ब्राउझर मध्ये जाऊन आपल्या ठिकाणी गो लाईव्ह वरती क्लिक करूयात. तर तुम्ही सर्वांनी त्या ठिकाणी काय इनलाईन सीएसएस यूज केलेली, असं कोणीच नाही की त्यांनी इनलाईन सीएसएस अजून यूज केलेली नाही. सगळ्यांनी त्या ठिकाणी इनलाईन सीएसएस यूज केलेली आहे. मग आता चला या ठिकाणी आपण काय करूया, डिवला आपल्याला काहीतरी डिझाईन करायचं. मग डिवला डिझाईन करण्यासाठी आपण या ठिकाणी काय करतो, स्टाईल नावाचं ऍट्रिब्यूट घेतो. काय घेतो आपण या ठिकाणी? स्टाईल नावाचं ऍट्रिब्यूट. जे आपण डिवच्या आतमध्ये घेतो त्याला म्हणायचं ऍट्रिब्यूट्स. ओके, मग ऍट्रिब्यूटच्या आतमध्ये आपण या ठिकाणी आता काहीतरी प्रॉपर्टीज टाकणार. कोणती प्रॉपर्टी टाकली आपण या ठिकाणी? विड्थ नावाची आपण त्यामध्ये प्रॉपर्टी टाकली. विड्थ किती घेतली आपण या ठिकाणी? 200 पिक्सल विड्थ घेतली. त्यानंतर या ठिकाणी हाईट पण किती घेतली? या ठिकाणी 200 पिक्सल हाईट घेतली. त्याच्यानंतर त्याला काहीतरी बॅकग्राऊंड कलर पाहिजे होता. बॅकग्राऊंड कलर आपण या ठिकाणी घेतला क्रिम्सन. त्याच्यानंतर आपल्या ठिकाणी काय करायचंय, त्याला फ्लोट लेफ्ट एक व्हॅल्यू त्यामध्ये द्यायची. सेव्ह केला आणि ब्राउझर मध्ये जाऊन या ठिकाणी आता आपल्याला चेक करायचं. दिसतोय या ठिकाणी तुम्हाला डिव? दिसतोय सर्वांना? ओके, आता हा काय झाला या ठिकाणी, याच्या आतमध्ये आपण काय केलंय, इनलाईन सीएसएस यूज त्यामध्ये केलेला आहे. काय केलं या ठिकाणी? इनलाईन सीएसएस चा आपण यूज त्यामध्ये केलेला आहे. त्याचं त्या ठिकाणी तुम्हाला इथं सिंटॅक्स पण देतो जेणेकरून तुम्हाला अजून क्लिअर होईल. ओके, सिंटॅक्स मध्ये या ठिकाणी इथं आपण एक डिव घेतला. डिवच्या आतमध्ये या ठिकाणी काय घेतलंय आपण? काय घेतलं या ठिकाणी आपला? ऍट्रिब्यूट. काय घेतलाय? ऍट्रिब्यूट. ऍट्रिब्यूटच्या आतमध्ये या ठिकाणी काय घेतलं तुम्ही? प्रॉपर्टीज. त्यानंतर कोलन आणि त्याच्यानंतर या ठिकाणी काय घेतो तुम्ही? व्हॅल्यू. इथपर्यंत क्लिअर? इथपर्यंत क्लिअर? आता या ठिकाणी तुम्हाला एक क्वेश्चन त्या ठिकाणी विचारला जाणार आहे. आता या ठिकाणी मला सांगायचं या ठिकाणी फ्लोट काय आहे त्या ठिकाणी पूजा? ऍट्रिब्यूट कसं काय या ठिकाणी? फक्त इथं स्टाईल नावाचं ऍट्रिब्यूट आहे तुम्हाला. काय? स्टाईल नावाचं ऍट्रिब्यूट आहे आणि त्यामध्ये प्रॉपर्टी आणि व्हॅल्यूज मल्टिपल असतात. आता या ठिकाणी मी तुम्हाला क्वेश्चन काय विचारला, फ्लोट हे काय आहे? कसं काय व्हॅल्यू असणार आहे त्या ठिकाणी? ते कॉलम पण देऊयात आपण. ठीक आहे, अजून क्लिअर होईल तुम्हाला. आता सांगा, प्रॉपर्टीज आहे सरळ सरळ त्या ठिकाणी तुम्हाला दिसतंय. त्या ठिकाणी बघा इथे काय ऍट्रिब्यूट म्हणजे तुमचं स्टाईल नावाचं ऍट्रिब्यूट्स आहे. प्रॉपर्टीज म्हणजे विड्थ नावाची प्रॉपर्टी आहे. व्हॅल्यू म्हणजे 200 पिक्सल आहे. पहिलं याचं काम संपलं. परत दुसरी प्रॉपर्टी स्टार्ट झाली. हाईट नावाची प्रॉपर्टी आहे. 200 पिक्सल ही व्हॅल्यू आहे. परत तिसरी त्या ठिकाणी प्रॉपर्टी स्टार्ट झाली बॅकग्राऊंड कलर. त्याच्यानंतर या ठिकाणी परत क्रिम्सन ही त्याची व्हॅल्यू झाली. फ्लोट ही प्रॉपर्टी झाली. लेफ्ट ही त्याची व्हॅल्यू झाली. तुम्हाला वाटलं अजून त्या ठिकाणी प्रॉपर्टीज आणि व्हॅल्यूज घ्यायच्यात, तुम्ही घेऊ शकता. क्लिअर? समजलंय? तुम्हाला वाटलं त्या ठिकाणी बघा त्याच्या आतमधल्या टेक्स्टचा कलर कोणता या ठिकाणी? टेक्स्टचा कलर त्या ठिकाणी ब्लॅक आहे. आपल्याला व्हाईट पाहिजे असेल या ठिकाणी इथे बघा आता कलर नावाची काय घेतली आपण?
प्रॉपर्टी घेतली आणि व्हाईट नावाची काय घेतली आपण, व्हॅल्यू घेतली. आता इथे जाऊन चेक करूयात. या ठिकाणी सिंटॅक्सला आपण या ठिकाणी कमेंट मध्ये टाकूयात. दिसतंय आता ठिकाणी त्याच्या आतमध्ये कोणता कलर आलाय तुम्हाला, व्हाईट कलर आलाय. तुम्हाला वाटलं त्याला मध्ये अजून ऍड करायचंय, ठीक आहे, तुम्हाला अजून त्यामध्ये ऍड करून दाखवतो मी. या ठिकाणी बघा, आता इथं काय केलं आपण व्हाईट, त्याच्यानंतर तुम्हाला ते टेक्स्ट त्या ठिकाणी सेंटरला घ्यायचंय. या ठिकाणी काय केलं आपण, टेक्स्ट अलाइन नावाची आपण प्रॉपर्टी यूज केली आणि या ठिकाणी सेंटर नावाची आपण व्हॅल्यू घेतली. सेव्ह केला, ब्राउझर मध्ये जाऊन या ठिकाणी चेक करूयात. आलाय टेक्स्ट सेंटरला, दिसतंय. मग या ठिकाणी अवघड काय, तुम्हाला वाटलं अजून त्याला डिझाईन करायचं, या ठिकाणी बघा परत सांगतो. या ठिकाणी पोझिशन नावाची काय आपली, पोझिशन नावाची काय आहे किंवा या ठिकाणी बघा थोडक्यात डिस्प्ले नावाची काय आपली प्रॉपर्टी, फ्लेक्स नावाची काय आहे व्हॅल्यू. त्या ठिकाणी आपण चेक करूयात. जे काय टेक्स्ट असेल ते टेक्स्ट त्या ठिकाणी डिस्प्लेमुळे फ्लेक्समुळे तो साईडला गेला, पण आता आपल्याला हे टेक्स्ट त्या ठिकाणी सेंटरला आणायचंय. तर किती सोपं आहे बघा. या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी काय करायचंय, इथं जस्टिफाय कंटेंट काय आहे, प्रॉपर्टीज आहे, त्याच्या आतमध्ये आपण या ठिकाणी टाकला सेंटर. सेव्ह केला, ब्राउझर मध्ये जाऊन या ठिकाणी चेक करूया. हे कुठं आलं, त्या सेंटरला आला. आता आपल्या ठिकाणी याच्या सेंटरला पण म्हणजे इथं आपल्याला काहीतरी नाव पाहिजे. हे जे नाव असेल हे नाव आपल्याला इथं पाहिजे. त्यासाठी आपल्याकडे लगेच या ठिकाणी आपण एक प्रॉपर्टी यूज करूयात. प्रॉपर्टी यूज केल्या ठिकाणी अलाइन आयटम्स, या ठिकाणी आपण अलाइन आयटम्स काय झाला आपला प्रॉपर्टी, आणि त्याच्या आतमध्ये आपण परत टाकल्या ठिकाणी सेंटर. सेंटर काय झाली आपली व्हॅल्यू. सेव्ह केला, ब्राउझर मध्ये जाऊन चेक केलं. जे नाव होतं, नाव कुठं बघायला भेटतं, त्या ठिकाणी तुम्हाला डिवच्या सेंटरला त्या ठिकाणी बघायला भेटतंय. आता या ठिकाणी सगळ्यांना यामध्ये ऍट्रिब्यूट्स कोणाला म्हणायचंय, प्रॉपर्टी कोणाला म्हणायचंय आणि व्हॅल्यू कोणाला म्हणायचंय, सगळ्यांना क्लिअर झालंय. सगळ्यांना, कोणाला जर काही डाऊट असेल तर लगेच विचारून घ्या. कारण या ठिकाणी बघा सीएसएसचं बेसिक या ठिकाणी म्हणजे बेसिक पासूनच आपण एवढं डीप मध्ये जाणार आहोत की सीएसएस मध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारचा डाऊटच नसला पाहिजे. ठीक आहे का, कोणाला डाऊट असेल तर लगेच विचारून घ्या. परत लेक्चर झाल्याच्या नंतर होतं काय माहितीये का, माझा हा एक डाऊट होता, मी विचारायला पाहिजे होता, पण मग बाकीच्या मुलांमुळे मी विचारलं नाही. मी जर विचारलं तर बाकीचे काय म्हणतील, माझं तिथं त्या ठिकाणी काय होईल, इम्प्रेशन कमी होईल. काय असेल ते तुम्ही असं विचार करू नका. ठीक आहे. गायत्री, आवाज येतोय ना. होतंय काय माहितीये का, लेक्चरमध्ये बऱ्यापैकी आजपर्यंत मुलांमध्ये असं झालंय की त्या ठिकाणी ते लेक्चरमध्ये विचारतच नाहीत. का विचारत नाहीत, मी जर विचारलं तर त्या ठिकाणी माझं रिप्युटेशन खराब होईल. बाकीचे काय म्हणतील, याला काहीच येत नाही. तुला येत नाही म्हणजे तू शिकण्यासाठी इथं आलेला आहे. ठीक आहे. येत असेल तर कशाला आले असते तुम्ही इथं, म्हणजे येत नाही ते लगेच क्लिअर करून घ्या. ठीक आहे. सर्वांना क्लिअर झालं या ठिकाणी. आता इनलाईन सीएसएस मध्ये सगळ्यांना क्लिअर झालंय का. आता तुम्हाला यापेक्षा पण सोपं मी त्यामध्ये दाखवणार आहे. ठीक आहे. चला, यामध्ये आपण आता सेकंड बघणार या ठिकाणी इंटरनल सीएसएस. कोणती सीएसएस बघायच्या ठिकाणी, आता आपला इंटरनल सीएसएस आपल्याला त्यामध्ये बघायची. आता इंटरनल सीएसएस बघण्यासाठी आपण या ठिकाणी परत एक डिव टॅग घेतला. आता डिव टॅग घेतल्याच्या नंतर आता आपण या ठिकाणी काय करूयात, किंवा या ठिकाणी आपण असं करूयात, डिव टॅग न घेता आपण या ठिकाणी एक पॅराग्राफ टॅग घेऊयात आता. आणि पॅराग्राफ मध्ये या ठिकाणी टाकलं हॅलो आय एम पॅराग्राफ. सेव्ह केला, ब्राउझर मध्ये जाऊन आपल्या ठिकाणी चेक करूयात. त्या ठिकाणी जे काय पॅराग्राफ नाव होतं त्या ठिकाणी कुठे आलंय, त्याच्या समोर आलंय. त्याच्या समोर येण्याचं कारण माहितीये का, कोण सांगू शकता. त्याच्या समोर येण्याचं कारण काय, या ठिकाणी फ्लोट लेफ्ट. ओके, कारण फ्लोट लेफ्ट काय सांगतो या ठिकाणी, जे काय नेक्स्ट कंटेंट असेल ना ते या ठिकाणी माझ्या साईडला ऍड करून दे. थोडक्यात माझ्या लेफ्ट साईडला त्या ठिकाणी काय कर, अटॅच करून जे पुढचं कंटेंट असेल, जे पुढे डिव असेल, पुढं काही पण असू दे, माझ्या पुढे जर जागा असेल तर त्या ठिकाणी त्याला काय कर, माझ्या शेजारी त्या ठिकाणी ऍड करून दे. हे काम कोण सांगतं त्या ठिकाणी तुम्हाला, फ्लोट नावाची प्रॉपर्टी आणि लेफ्ट नावाची व्हॅल्यू. क्लिअर. मग आता चला, आता आपल्या ठिकाणी त्याला शेजारी नको, एक काम करूया आपण या ठिकाणी कमेंट मध्ये टाकूयात. आपण एक्झाम्पल आता त्या ठिकाणी फक्त हॅलो आय एम पॅराग्राफ. आता आपल्याला यावरती काम करायचंय. यावरती काम करण्यासाठी आता आपल्याला कोणती सीएसएस बघायची, इंटरनल सीएसएस आपण त्यामध्ये बघतोय. इंटरनल सीएसएस बघण्यासाठी आपल्या ठिकाणी काय करायचंय, स्टाईल नावाचा टॅग घ्यायचा. आता इथं दोन बदल लक्षात घ्या. जर तुम्ही डिवच्या आतमध्ये स्टाईल टाकत असेल तर त्या ठिकाणी त्याला ऍट्रिब्यूट म्हणतात. जर तुम्ही त्या ठिकाणी त्याला इंटरनल मध्ये काम करत असेल तर या स्टाईलला काय म्हणतात, टॅग म्हणतात. इंटरव्ह्यू मध्ये तुम्हाला इथं ह्या क्वेश्चन मध्ये कन्फ्युज केलं जातं. जर आपण स्टाईल डिवच्या आतमध्ये यूज केली इनलाईन मध्ये तर त्या स्टाईलला काय म्हणतात, आणि जर आपण इंटरनल मध्ये यूज केली तर त्याला काय म्हणतात. मग तुमच्या डोक्यामध्ये फिट बसलेलं असतं की त्याला ऍट्रिब्यूटच म्हणतात.
पण एक लक्षात घ्या, जर तुम्ही इंटरनल वापरत असाल तर त्या ठिकाणी त्याला काय म्हणतात, टॅग म्हणतात. क्लिअर? आता याच्या आतमध्ये आपल्याला काय करायचं, या ठिकाणी जो पॅराग्राफ टॅग असेल ना त्याला त्या ठिकाणी डिझाईन करायचे आपल्याला. मग डिझाईन करण्यासाठी आपण आता त्या ठिकाणी काय करूयात, टॅग सिलेक्टरचा यूज करूयात. ठीक आहे, अगोदर टॅग सिलेक्टरचा यूज करूयात, नंतर त्या ठिकाणी तुम्हाला आयडी सिलेक्टर, क्लास सिलेक्टर कसं यूज करायचं त्याचं पण आपण पुढे सेपरेट एक्झाम्पल घेणार आहे. एकत्र जर घेतलं तर तुम्हाला थोड्या गोष्टी क्रिटिकल होऊन जातील, म्हणून आपण त्याचं एक्झाम्पल त्या ठिकाणी सेपरेटली घेणार आहोत. मग चला, सेपरेटली घेण्यासाठी आपण काय करणार, ठिकाणी सेपरेटली घेण्यासाठी इथं तुम्हाला सिंटॅक्स पण मी सांगितलेला आहे. सगळ्यात अगोदर आपल्याला लागतं सिलेक्टर, नंतर असते आपली प्रॉपर्टीज आणि नंतर असते व्हॅल्यू. आता सिलेक्टर कोणते असतात, टॅग सिलेक्टर असतं, क्लास सिलेक्टर असतं, आयडी असतं. आता आपल्या ठिकाणी टॅग सोबत आपण सध्या काम करणार आहोत. टॅग सोबत काम करताना आता आपला टॅग कोणता आहे, पी टॅग आहे. आपल्या ठिकाणी आता सिलेक्टर कोणतं झालं, आरती सिलेक्टर कोणतं आहे आपल्यामध्ये, टॅग सिलेक्टर. पण या ठिकाणी टॅग कोणता घेतलाय आपण, पी टॅग घेतलाय. आता पी टॅग घेतलं, हे झालं आपलं सिलेक्टर. सिलेक्टरच्या नंतर कर्ली ब्रॅकेट्स आणि त्याच्या आतमध्ये असतात आपल्या आता प्रॉपर्टीज. काय असतात, त्याच्या आतमध्ये असतात प्रॉपर्टीज. मग चला आपण या ठिकाणी पहिली प्रॉपर्टी या ठिकाणी कलर नावाची आपण प्रॉपर्टीज घेतली आणि त्याच्या आतमध्ये आपण या ठिकाणी रेड नावाची व्हॅल्यू टाकली. सेव्ह केलं आणि ब्राउझर मध्ये जाऊन या ठिकाणी तुम्हाला मी चेक करून दाखवतो. त्याचा कलर कोणता झालाय टेक्स्टचा, रेड त्या ठिकाणी झालाय. आता या ठिकाणी तुमचं काय झालंय, एक पहिली प्रॉपर्टी टाकली, त्यानंतर या ठिकाणी तुम्ही काय दिलं, सेमी कोलन दिलंय, म्हणजे या ठिकाणी फर्स्ट प्रॉपर्टीचं काम तुमचं संपलंय. नेक्स्ट लाईनला यायचंय. आता या ठिकाणी तुम्हाला त्याला काहीतरी वाटलं बॅकग्राऊंड कलर पण द्यायचं, मग आपण या ठिकाणी टाकूया त्याला बॅकग्राऊंड कलर. हे झाली तुमची प्रॉपर्टीज आणि त्याच्या समोर या ठिकाणी काय असणार, एक व्हॅल्यू टाकायची. मग व्हॅल्यू कोणती घेतली, या ठिकाणी ऍक्वा कलर आपण त्याची व्हॅल्यू घेऊया. चेक केला, आलाय त्या ठिकाणी त्याला बॅकग्राऊंड कलर दिसतोय. आता तुम्हाला वाटलं या ठिकाणी जे टेक्स्ट असेल त्या ठिकाणी आपल्याला सेंटरला पाहिजे असेल तर लगेच या ठिकाणी कुठं जायचं, सेमी कोलनच्या बाहेर जायचंय, नेक्स्ट लाईनला जायचंय, टेक्स्ट अलाइन इथं टाका सेंटर. सेव्ह केलं, ब्राउझर मध्ये जाऊन आपण या ठिकाणी चेक करूयात, आलाय सेंटरला, आलाय. या ठिकाणी सोपं आहे ना सीएसएस. या ठिकाणी बघा, आता आपल्याला त्यामध्ये अजून प्रॉपर्टीज घ्यायची असेल तर तुम्ही या ठिकाणी मल्टिपल प्रॉपर्टीज त्यामध्ये घेऊ शकता. तुम्हाला पाहिजे तेवढ्या प्रॉपर्टीज तुम्ही यामध्ये घेऊ शकता. ठीक आहे, क्लिअर? म्हणजे असं नाही की प्रॉपर्टीज तुम्ही किती पण घ्या, 1000 प्रॉपर्टी घ्या, प्रॉब्लेम काहीच नाही त्यामध्ये. समजलाय? तुम्ही किती पण घ्या, 1000 पेक्षा जास्त, म्हणजे तुम्हाला त्याला जेवढं डिझाईन करता येईल तेवढं तुम्ही त्यामध्ये डिझाईन करू शकता. समजलाय? इंटरनल सीएसएस समजली सर्वांना? त्याच्यानंतर आता आपल्याला ठिकाणी बघायची एक्सटर्नल सीएसएस. एक्सटर्नल सीएसएस त्यामध्ये कशी ऍड करतात. ओके, चला या ठिकाणी आपण जाऊयात. आता त्याच्यानंतर याला पण आपण या ठिकाणी आता कमेंट्स मध्ये टाकूयात. सेव्ह केला आणि ब्राउझर मध्ये आता ठिकाणी आपण काहीतरी एक्झाम्पल घेऊयात. आता आपल्या ठिकाणी बघायचं आहे एक्सटर्नल सीएसएस. आता एक्सटर्नल सीएसएसचं काम कसं असतं, एक्सटर्नल सीएसएसचं काम घेण्यासाठी आपण सगळ्यात अगोदर या ठिकाणी काय करूयात, एक चला या ठिकाणी एक स्पॅन टॅग घेऊयात. स्पॅन टॅग मध्ये ठिकाणी टाकलं हॅलो आय एम स्पॅन, काय घ्यायच्या ठिकाणी हॅलो आय एम स्पॅन. सेव्ह केला, ब्राउझर मध्ये जाऊन या ठिकाणी आपण आता चेक करूया. आता आपला जो काही स्पॅन टॅग असेल ना, आपल्याला त्या स्पॅन टॅगला आता डिझाईन करायचंय. काय करायचंय, डिझाईन करायचं. पण डिझाईन करताना आपल्या ठिकाणी आता काय करायचंय, एक्सटर्नल करायचं. एक्सटर्नल म्हणजे कोण, ओके ठीक आहे. मग त्या ठिकाणी आपल्याला काय करायचं, त्या स्पॅन टॅगला आपल्याला डिझाईन करायची. मग स्पॅन टॅगला डिझाईन करण्यासाठी आपल्या ठिकाणी आता काय करायचंय, एक्सटर्नल फाईल त्या ठिकाणी क्रिएट करायची. मग फाईल क्रिएट करण्यासाठी आपण या ठिकाणी फाईलला नाव देऊ, या ठिकाणी 01. त्यामध्ये आपण या ठिकाणी स्टाईल हे झालं, या ठिकाणी फाईलचं नाव तुम्ही फाईलला काही पण नाव देऊ शकता. पण त्याच्यानंतर आता तुम्हाला डॉट HTML द्यायचा नाही. आता काय देणार तुम्ही या ठिकाणी, डॉट काय देणार, CSS. कारण याच्या आतमध्ये तुम्हाला काय करायचं, या ठिकाणी कोड करायचं. आणि कोड करण्यासाठी आता आपल्याला कोणाला या ठिकाणी अटॅक करायचंय, स्पॅन टॅगला. आता हा जो काही स्पॅन टॅग असेल ना, आपल्याला टॅग सोबत काम करायचंय. मग CSSच्या फाईलमध्ये जायचंय, डायरेक्टली टॅग सोबत काम करायचं. स्पॅन, स्पॅन झालं तुमचं सिलेक्टर, कर्ली ब्रॅकेट्स आणि त्याच्या आतमध्ये काय टाकायचं आहे, काय टाकायचं त्याच्या आतमध्ये, प्रॉपर्टीज आणि व्हॅल्यू टाकायच्यात. मग चला आपण त्या ठिकाणी त्याला कलर देऊयात. कोणता कलर दिला, या ठिकाणी कोणता दिलाय, डीप पिंक. आपण त्या ठिकाणी त्याला कलर देऊया. त्या ठिकाणी ही पण फाईल सेव्ह केली आणि ब्राउझर मध्ये जाऊन जर चेक केली का नाही आला कलर, त्याचं एक रिझन आहे. आपण फाईल क्रिएट केली पण फाईल आपण अजून लिंक केलेली नाहीये. आपला जी बाहेरची जी फाईल असेल ती फाईल आपल्याला त्यामध्ये काय करायची, लिंक करायची. मग फाईल लिंक करण्यासाठी आपण काय करतो, लिंक करण्यासाठी आपल्या ठिकाणी कोणता टॅग यूज करायचा आहे, लिंक टॅग यूज करायचा. आणि लिंकच्या आतमध्ये ठिकाणी असतं REL. REL म्हणजे काय,
रिलेशन, काय त्याचं रिलेशन कोणासोबत आहे, स्टाईल शीट सोबत रिलेशन असतं, म्हणजे सीएसएस सोबत त्या ठिकाणी त्याचं रिलेशन असतं. मग त्याचं रिलेशन आपण त्या ठिकाणी काय करणार, आहे तेच ठेवायचं, तिथं काही चेंज करायचं नाही. पण HRF मध्ये या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, जी सीएसएस ची फाईल होती त्या ठिकाणी त्याचा पाथ तुम्हाला त्या ठिकाणी द्यायचा. त्या ठिकाणी डॉट स्लॅश, फाईलच्या बाहेर येण्यासाठी आपण काय यूज करतो, डॉट स्लॅश, आणि त्यामध्ये आपण या ठिकाणी टाकला 01 स्टाईल डॉट सीएसएस. ही फाईल आपण या ठिकाणी काय केली, आता लिंक केली, सेव्ह केलं आणि ब्राउझर मध्ये जाऊन आपण या ठिकाणी चेक करूयात. तुम्हाला या ठिकाणी कोणता कलर दिसतोय स्पॅन टॅगला, डीप पिंक त्या ठिकाणी तुम्हाला कलर त्यामध्ये दिसत आहे. क्लिअर. मग त्याच्या आतमध्ये तुम्ही एक्सटर्नल फाईल मध्ये जाऊन तुम्ही त्यामध्ये भरपूर काही चेंज करू शकता. जसं की बॅकग्राऊंड कलर आपण त्यामध्ये घेतला, चला त्याला एक ब्लॅक कलर आपण त्यामध्ये देऊयात, चेक करूयात. आल्या ठिकाणी त्याला ब्लॅक कलर दिसतोय. तुम्हाला वाटलं त्याला अजून काहीतरी वेगळ्या प्रकारे डिझाईन करायचे, करू शकता. या ठिकाणी बॉर्डर रेडियस आपण या ठिकाणी करूयात एक 14 पिक्सल, चेक करून बघा अप्लाय होते, झाले अप्लाय. साईडचे जे कॉर्नर होते कर्व झाले दिसतात ना. बट आता तुम्ही याकडे लक्ष देऊ नका, हे बॉर्डर रेडियस काय आहे त्या गोष्टी तुम्हाला शिकायचे स्टेप बाय स्टेप. मी फक्त त्या ठिकाणी तुम्हाला सांगतोय की आपण त्यामध्ये कोणत्या कोणत्या प्रॉपर्टीज आपण त्यामध्ये यूज करू शकतो. समजलाय, समजलाय सर्वांना. आता या ठिकाणी आपण बघितलं सध्या काय काय बघितलं आपण, इनलाईन सीएसएस, इंटरनल सीएसएस आणि एक्सटर्नल सीएसएस. आपण त्यामध्ये टॅगने डेटा पण त्यामध्ये घेऊन बघितलाय. आता या ठिकाणी तुम्हाला डेटा कशाने घ्यायचा आहे, तुम्हाला डेटा त्या ठिकाणी आयडीने पण त्यामध्ये घेता आला पाहिजे. आपण चला या ठिकाणी आपण घेऊयात आता सगळ्यात अगोदर घेऊयात क्लास सिलेक्टरचं एक एक्झाम्पल आपण त्यामध्ये घेऊयात. क्लास सिलेक्टर. आता क्लास सिलेक्टर मध्ये आपण काय करणार, या ठिकाणी इथं आपण एक डिव घेतला, काय घेतला, इथं आपण एक डिव घेतला आणि त्या डिवला या ठिकाणी एक क्लास दिला. काय क्लास दिला या ठिकाणी, काय दिला या ठिकाणी, व्हीआयपी नावाचा क्लास दिला. तुम्ही त्याला क्लास काही पण देऊ शकता, हे मी तुम्हाला अगोदरच सांगितलं. ठीक आहे, आपण या ठिकाणी टाकूयात क्लास सिलेक्टर, म्हणजे त्याच्या आतमध्ये फक्त आपण एक नाव टाकले की एक क्लास सिलेक्टर असं नाव टाकले. आता हा एक डिव झाला. या ठिकाणी स्पॅन टॅगला आपण या ठिकाणी काय करायचं होता, कमेंट मध्ये टाकूयात की सीएसएस सिलेक्टर हा एक डिव झाला. आता या डिवला आपल्याला डिझाईन करायचं, पण डिझाईन कोणत्या बेसवरती करायचं, आपल्याला कोणत्या बेसवरती डिझाईन करायचं आहे, क्लास. कोणत्या सिलेक्टर बद्दल, क्लास सिलेक्टर बद्दल. मग चला या ठिकाणी आपण जाऊयात इंटरनल सीएस, एक्सटर्नल सीएसएस मध्ये. याच्या आतमध्ये आलो. याच्या आतमध्ये आल्याच नंतर आता तुम्हाला काय करायचंय, त्या ठिकाणी कोणासाठी काम करायचं, क्लाससाठी काम करायचंय. मग क्लाससाठी काम करण्यासाठी आपल्याला काय घ्यावं लागतं, काय घ्यावं लागतं आपल्याला, डॉट. डॉट हे कंपल्सरी घ्यावं लागतं ना. आणि आपल्या ठिकाणी क्लासचं नाव काय आहे, व्हीआयपी. मग आपल्या ठिकाणी घेताना काय घ्यावं लागेल, डॉट व्हीआयपी आणि आपले कर्ली ब्रॅकेट्स. आता त्याच्या आतमध्ये आपल्याला डिझाईन करायचे. मग डिझाईन करण्यासाठी आपण त्याचा कलर चेंज करूया, ठिकाणी रेड. सेव्ह केला आणि ब्राउझर मध्ये जाऊन आपण या ठिकाणी चेक करूयात. चला त्याचा कलर रेड दिसतोय. त्याच्यानंतर तुम्हाला जर या ठिकाणी वाटलं काय करायचंय, त्याला बॅकग्राऊंड कलर एक अप्लाय करायचं. बॅकग्राऊंड कलर आपण या ठिकाणी करूयात त्याला, चला याच्या आतमध्ये या ठिकाणी ऍक्वा कलर करूयात. पण जर ड्यू घेत असाल तर त्या ठिकाणी त्याला हाईट आणि विड्थ तुम्हाला कंपल्सरी द्यावी लागणार. हाईट देऊ आपण या ठिकाणी 200 पिक्सल आणि त्याची विड्थ पण आपल्या ठिकाणी सेट करायची 200 पिक्सल. सेव्ह केलं आणि ब्राउझर मध्ये जाऊन आपण या ठिकाणी चेक करूयात. आला या ठिकाणी देऊ तुम्हाला. आणि सिलेक्टर कोणतं आहे आपल्या ठिकाणी, सिलेक्टर कोणतं आहे आपला, क्लास सिलेक्टर आपण त्यामध्ये यूज केलेलं आहे. अशाच प्रकारे ठिकाणी आता आपल्याला आयडी सिलेक्टर पण त्यामध्ये यूज करायचंय. मग चला आपण या ठिकाणी घेऊयात, काय घ्यायचं आपल्याला त्या ठिकाणी, त्याच्या आतमध्ये एक मिनिट आपण या ठिकाणी क्लोज करूयात. याच्या आतमध्ये आपल्या ठिकाणी घ्यायचं आयडी सिलेक्टर. काय बघायचं आपल्या ठिकाणी, आता आयडी सिलेक्टर त्यामध्ये बघायचंय. मग आपण या ठिकाणी काय करूयात, इथे परत आपण एक डिव घेऊयात आणि त्या डिवला काय करायचं आपल्या ठिकाणी, आता जसं आपण पहिल्या डिवला एक क्लास दिला होता तसंच आता आपल्या डिवला आयडी द्यायची. आयडी दिल्याच्या नंतर काय करायचं आपल्या ठिकाणी, काय आयडी द्यायच्या ठिकाणी टेक नावाची आपण आयडी देऊयात आणि त्याच्या आतमध्ये आपण या ठिकाणी टाकूयात आयडी सिलेक्टर. सेव्ह केलं आयडी, या ठिकाणी आपली स्पेलिंग मिस्टेक, सिलेक्टर. सेव्ह केला, ब्राउझर मध्ये जाऊन या ठिकाणी चेक करूयात. या ठिकाणी बघा तुम्हाला इथं काय बघायला भेटतंय, आयडी सिलेक्टर इथे बघायला भेटतंय. त्याची आपण हाईट थोडीशी कमी करूयात. जो पहिला डे होता ना त्याची हाईट आपण या ठिकाणी करूयात 100 पिक्सल. आता आयडी सिलेक्टर साठी आपल्याला काम करायचं. मग आयडी सिलेक्टर साठी काम करण्यासाठी आपल्या ठिकाणी काय करायचं, सीएसएसच्या फाईल मध्ये आयडी असेल तर कशाने घ्यावी लागते तुम्हाला,
काय घ्यावं लागतं, हॅश. आयडीचं नाव आहे आपल्या ठिकाणी टेक, कर्ली ब्रॅकेट त्याच्या आतमध्ये आलो, त्याला आपल्या ठिकाणी काय करायचं, त्याला पण एक कलर अप्लाय करायचा. कोणता कलर अप्लाय करायचा आहे, कोणता कलर द्यायचा आहे, ब्ल्यू कलर द्यायचा आहे. ब्ल्यू कलर दिला, सेव्ह केला, ब्राउझर मध्ये जाऊन या ठिकाणी आपण चेक करूया. झाला या ठिकाणी याचा कलर ब्ल्यू दिसतोय. आता तुम्हाला वाटलं त्या ठिकाणी त्याला काय करायचं, बॅकग्राऊंड कलर वगैरे अप्लाय करायचं. ऍज इट इज कॉपी करूयात आणि या ठिकाणी याला पेस्ट करूयात. त्याचा बॅकग्राऊंड कलर या ठिकाणी आपल्याला करावं लागेल. चला रेड करूयात, सेव्ह केला, ब्राउझर मध्ये जाऊन चेक करूयात. दिसतोय बॅकग्राऊंड कलर कोणता दिसतोय त्या ठिकाणी, त्याचा रेड दिसतोय. त्याच्या आतमधला कलर कोणता दिसतोय, ब्ल्यू त्यामध्ये तुम्हाला दिसत आहे. मग त्या ठिकाणी बघा आपण या ठिकाणी काय करूयात, अजून एक आपल्याला थोडक्यात क्लास घ्यायचा आहे. कोणता क्लास घ्यायचा आहे, कोणता घेतल्या ठिकाणी, किंवा या ठिकाणी बघा आता आयडी सिलेक्टरला जर आपल्याला वाटलं जी आपण पहिले डेवला डिझाईन अप्लाय केली होती, जी सीएसएस अप्लाय केली होती, ती सीएसएस आपल्याला अप्लाय करायची. मग परत परत कोड नाही करायचा, करायचं काय, फक्त जे क्लास होतं ना ते क्लास नेम फक्त इथं टाकून द्यायचे. इथं टाकलं आपण व्हीआयपी, इथं काय टाकणार आपण, याच्या आतमध्ये ठिकाणी क्लास. सेव्ह केला, ब्राउझर मध्ये जाऊन जर चेक केलं त्या ठिकाणी तुम्हाला याचा पण काय दिसतंय, सेम त्या ठिकाणी दोघांचं तुम्हाला यामध्ये बघायला भेटते. मग एक लक्षात घ्या ठिकाणी, इथून पुढे जर तुम्हाला जास्त कोड करण्याची गरज नाही, काय इथून पुढे तुम्हाला जास्त कोड करण्याची गरजच नाही. आता एकदाच त्या ठिकाणी राईट करून ठेवायचंय. तुम्हाला जिथं ती सीएसएस पाहिजे असेल तिथं फक्त ते काय करायचंय, त्याचं त्या ठिकाणी काय यूज करायचंय, तुम्हाला क्लास यूज करायचा आहे. क्लिअर, ठीक आहे. चला घेता राईट करून, मग राईट करून घ्या. त्यानंतर तुम्हाला त्यावरती डेमो दिला जाईल. ठीक आहे, सर्वांनी राईट करून घ्या. राईट करून झाल्यानंतर एक डन मेसेज टाका आणि दोन्ही पण फाईल मधलं राईट करून घ्यायचं तुम्हाला. अगोदर या ठिकाणी तुम्ही काय करा, इंट्रोडक्शन डॉट एचटीएमएल मधलं सगळं राईट करून घ्या आणि त्यानंतर स्टाईल डॉट सीएसएस मधला राईट करून घ्यायचं. ठीक आहे, आणि राईट करून घेताना एकदम प्रॉपर राईट करून घ्यायचं. ठीक आहे, राईट करून झाल्यावरती एक डन मेसेज टाका.